विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचं माझे यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। बघा, चला आपण बघू 10 मिनिटांमध्ये 50 प्रश्न। नंबर 1, प्लासीचे युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर प्लासीचे युद्धावरती प्रश्न आहे 1757 मध्ये। जर असा प्रश्न आला की पानिपतचा युद्ध कोणत्या वर्षी झाले, तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा। नंबर 2 आहे आपल्यासमोर की आत्मीय सभेची स्थापना कोणी केली? राजाराम मोहन राय। फक्त 10 मिनिटांमध्ये हा प्रश्न आणि हा व्हिडिओ मला कंप्लीट करायचा आहे, त्यामुळे जे काय मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगू शकत नाही। फक्त रिव्हिजन म्हणून देखील तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता। चला पुढे। नंबर 3 आहे वेदागळी पडत चला असा उपदेश कोणी दिला? तर दयानंद सरस्वती यांनी वेदाकडे परत चला असा उपदेश दिला। 4 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे की पंडित रमाबाईच्या शारदा सदनची स्थापना कोणी केली? बघा, तुम्हाला माहिती असेल आता ह्या प्रश्नामध्ये 2 प्रश्न निर्माण होतात की शारदा सदनची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली, हे तर क्लिअर झालं, परंतु कोणत्या वर्षी केली होती त्यांनी? तर 11 मार्च 1889 मध्ये। 5 नंबरचा प्रश्न SNDT विद्यापीठ मुंबईची स्थापना कोणी केली? हे तर माहिती झालं की SNDT विद्यापीठ मुंबईमध्ये आहे। त्याची स्थापना कोणी केली? तर महर्षी कर्वे यांनी। तुम्हाला माहिती असेल की SNDTचे फुल फॉर्म तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून इतर मुलांचाही फायदा होईल। 6 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे कामगार संघटनेचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते? तर नारायण मेघाजी लोखंडे यांना कामगार संघटनेचे जनक म्हणून संबोधले जाते। चला पुढे। पुढील प्रश्न छान आहे। डिस्परेट क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? विठ्ठल रामजी शिंदे। 8 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे विटाळ विघ्नसक हे पुस्तक कोणाचे आहे? तर गोपाळबुवा बलवंगर। चला पुढे। 9 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा कुठे केली? बघा, येवला या ठिकाणी त्यांनी घोषणा केली होती। चला पुढे। 19 नंबरचा प्रश्न की सुभाषचंद्र बोस यांना देशनायक म्हणून कोणी संबोधले? बघा, तर रवींद्रनाथ टागोर यांनी संबोधले। कोणी संबोधले? सुभाषचंद्र बोस यांनी रवींद्रनाथ टागोर यांना संबोधले बघा, देशनायक म्हणून। 20 नंबरचा प्रश्न महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव काय होते किंवा काय आहे? मोहनदास करमचंद गांधी। 21 नंबरचा प्रश्न IMP आहे आपल्यासाठी की पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकूण किती अक्षवृत्त आहे? तर 181। चला पुढे। हा प्रश्न देखील IMP आहे। 22 नंबरचा प्रश्न भारताला एकूण किती किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? असा जर प्रश्न आला तर याला कसं सोडवायचं? समोरून 7 आहे, शेवटून 7 आहे, असं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता। जर असा प्रश्न आला की महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे, तर 720, असं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता। 23 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, थोडक्यात आहे परंतु महत्त्वाचे प्रश्न तुमच्यासाठी सर्व की 23 नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले अणुभट्टीचे नाव काय होते? तर अप्सरा। चला पुढे। पुढील प्रश्न आपल्या समोर आहे की महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर कोयना हा जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे। 25 नंबरचा प्रश्न महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता? तर गडचिरोली हा जिल्हा आहे। 26 नंबरचा प्रश्न जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? पॅसिफिक महासागर। 27 नंबरचा प्रश्न
इजिप्त हा देश कोणत्या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो? तर नाईल या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो, कारण की नाईल ही नदी जगातील सर्वात लांब नदी आहे बघा. चला पुढे 28 नंबरचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे बेट कोणते? जगातील सांगितलेलं आहे तर प्रश्न यायचे चान्स जास्त असतं बघा. ग्रीनलँड. 29 नंबरचा प्रश्न आहे, रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? राजस्थान या राज्यामध्ये आहे बघा. पुढे 30 नंबरचा प्रश्न आहे, अस्तंबा डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार जिल्ह्यात आहे बघा. 31 नंबरचा प्रश्न, खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगली जिल्ह्यात आहे खानापूर पठार. 32 नंबरचा प्रश्न आहे, दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापला आहे? 86%. 33 नंबरचा प्रश्न, कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहराला जोडतो? तर सातारा व रत्नागिरी. 34 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, फ्रेंडशिप गार्डन कोणत्या शहरात आहे? भिलाई. 35 नंबरचा प्रश्न खूप IMP आहे, सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? तर शुक्र. सर्वात लहान कोणता ग्रह आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. 36 नंबरचा प्रश्न, ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्यास काय म्हणतात? तर भूकंप नाभी असे म्हणतात बघा. चला पुढे 37 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक समुद्रकिनारा लाभला आहे? रत्नागिरी. 38 नंबरचा प्रश्न, उजनी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? भीमा नदीवर. 39 नंबरचा प्रश्न, पारसे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला. तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे? चामडे उत्पादन. 41 नंबरचा प्रश्न, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राष्ट्रपती. 42 नंबरचा प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख कोण असतात? राष्ट्रपती असतात बघा. 43 नंबरचा प्रश्न, घटना समितीची पहिली बैठक कोणत्या दिवशी झाली? 4 डिसेंबर 1946. 44 नंबरचा प्रश्न, भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणते? आंध्र प्रदेश. 45 नंबरचा प्रश्न, बिनविरोधी राष्ट्रपती पदावर निवडून येणारे पहिले राष्ट्रपती कोण? तर नीलम संजीव रेड्डी. चला पुढे 64 नंबरचा प्रश्न आहे, सर्वात मोठी ग्रुप ग्रामपंचायत कोणती? तर अकलूज. 45 नंबरचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहे? 34. 66 नंबरचा प्रश्न, पंचायत राज दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर महिना एप्रिल, तारीख 24. 47 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. 67 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे, तलाठी हे पद सर्वप्रथम कोणी निर्माण केले? तर शाहू महाराज यांनी. 68 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात भारतात पहिली जनगणना पार पडली? तर लॉर्ड मेयो. 69 नंबरचा प्रश्न आहे, पंचायत राज व्यवस्थेतील शिखर संस्था कोणती? तर जिल्हा परिषद. 70 नंबरचा प्रश्न, महापौर या शब्दाचे जनक कोणाला ओळखले जाते बघा? तर सावरकर. 71 नंबरचा प्रश्न, पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते? राजस्थान. आणि 72 नंबरचा प्रश्न आणि सर्वात शेवटचा प्रश्न, 1772 मध्ये जिल्हाधिकारी या पदाची निर्मिती कोणी केली? तर वॉरन हेस्टिंग. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. खूप कमी टाईममध्ये जास्त प्रश्न आपले जे काही झालेले आहेत तर 9 मिनिटामध्ये. या अगोदर देखील मी खूप छान छान व्हिडिओ बनवलेला आहे बघा, जे तुमच्या प्रत्येक एक्झामसाठी महत्त्वाचे, तुमच्यासाठी देखील महत्त्वाचे आणि शॉर्ट व्हिडिओसाठी
तुम्ही बघू शकता. शॉर्ट व्हिडिओ खूप छान छान तुमच्या महत्त्वाचे शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेले आहेत. धन्यवाद.